प्रहार जनशक्ति पार्टी के नेता बच्चू कडू का अन्य त्याग आंदोलन चौथे दिन भी जारी है। उन्होंने सरकार पर तीखा हमला करते हुए कहा कि सरकार हमारा अंत देखना चाहती है। बैठकों और आश्वासनों से कुछ नहीं होगा, हमें ठोस निर्णय चाहिए। बच्चू कडू ने चेतावनी दी कि अगर हमारे कार्यकर्ताओं को पुलिस ने परेशान किया तो मैं खुद आईजी ऑफिस में घुस जाऊंगा। उन्होंने आरोप लगाया कि कानून सरकार ने तोड़ा है और कार्यकर्ताओं को बिना कारण परेशान किया जा रहा है। इस आंदोलन से सरकार पर दबाव बढ़ता जा रहा है, लेकिन अब तक कोई ठोस हल नहीं निकल पाया है। काय करणार आहे? 1500 रुपये त्यांना देत आहे। मुख्यमंत्र्यांना सांगा बरं, 1500 रुपये दिव्यांगाचं कसं होतं? जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही, 10-10 हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं। आज देशामध्ये इतर राज्यामध्ये 4-4 हजार रुपये मानधन आहे। तिथे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबलतोय मी सारखं का किमान 6000 तरी द्यावं। सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही, उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे। हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे। अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना। आज मंत्रालयात बसले, उद्या तुमच्याकडे घुसणार आहे ते। कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आयजीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार। कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही। कायदा सरकारनं मोडला आहे। सेवा हमी कायदा आम्ही 1 महिना झाला आंदोलन करतोय, साधं उत्तर सरकार देत नाही आहे। कुठे गेला सेवा हमी कायदा तुमचा? 7 दिवसात उत्तर द्यायला पाहिजे। कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून, हे चालणार नाही। आम्ही शांततेनं आंदोलन करू, तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो। आणि बैठकी चालणार नाही, निर्णय लागेल, निर्णय द्यावा। निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी। वारंवार सांगतोय, कायदा तुम्ही मोडला ते पहिले बोला। ते पालकमंत्री आहेत, त्यांना पण पत्र दिलेलं आहे। ते म्हणतात मला पत्र भेटलंच नाही। त्यांच्या ऑफिसमधलं पत्र त्यांना भेटत नसेल तर काय बोलावं? त्यांनी सांगितलं की 13 तारखेपर्यंत ते त्यांचा बीपी जो वाढतंय त्यासाठी ते उपचार घेतील। त्यानंतर मग ते काय निर्णय घेतील ते आपल्याला माहिती। भगतसिंगांची वाट न पाहता या गांधीगिरीला पाहूनच सरकारनं योग्य निर्णय घ्यावा अशी आपल्या सगळ्यांची विनंती। त्यांनी यापूर्वीही 4दा अन्नत्याग आंदोलन केलं होतं, त्यातल्या 2 अन्नत्याग आंदोलनामध्ये आम्ही सोबत होतो। काय आहे की माणसाचा मूळ स्वभाव हा फार बदलत नाही, त्यामुळे या पद्धतीनं या सर्व प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये सामोरं जाणं त्यांना आवश्यक वाटतं। तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे। सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे, यातून काहीतरी चांगली फलनिष्पत्ती होईल असा विश्वास आहे।